हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मोड आलेल्या मटकीची मस्त झणझणीत रस्सा भाजी बनवणार आहे. चला तर मग. सर्वप्रथम अर्धी वाटी खोबरा किस घेऊन तो गॅसवर तवा ठेवून त्यावर भाजून घ्यावा व नंतर एक मोठा कांदा बारीक कापून तो पण लालसर होईपर्यंत भाजून कांदा होत आल्यानंतर त्यावर एक छोटा चम्मच खसखस टाकून तो 1 ते 2 मिनिट भाजून घ्यावा. त्यानंतर ते थंड झालं की त्यामध्ये जिरं, लसूण टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर जिरे, मोहरी व हिंग टाकून त्यामध्ये बारीक केलेले वाटण टाकून गॅसच्या मंद आचेवर 10 ते 15 मिनिट चांगले भाजून घेऊन आणि त्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला व अर्धा चम्मच धनेपूड टाकून ते मिक्स करून त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून मिक्स करावे. त्यानंतर ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करावे व त्यावर झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवर शिजू द्यावे. त्यानंतर बोटाने दबेल अशी मटकी शिजल्यानंतर गॅस बंद करावा. अशा प्रकारे मस्त झणझणीत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.